राम राम मंडळी आणि सर्वांना शुभ सकाळ. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ. तर इकडं मस्तपैकी सगळं काही माझं पारोसं काम आवरलेलं होतं. इकडं अंघोळ ती झाली आणि आज आहे एकादशी. तर एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर इकडं बापलेकाची मस्तपैकी झोप चालूच होती आणि इकडं आबाळ मात्र सकाळ सकाळ इतकं गच्च भरून आलं का नाही. चला म्हणलं आता चहा करूया. तर इकडं मी आधी बाऊंचा चहा झाला होता, आता माझा चहा मी इकडं बनवण्यासाठी ठेवला. आता एकादश म्हणलं की शाबू हा भिजवावा लागतोच, कारण एकादशी ना का नाही शाबू मला तर का नाही खूप म्हणजे खूपच आवडतं. बघा लहानपणी का नाही बऱ्याच वेळेस आपण आईसोबत उपवास करायचं बरं का. मग ते उपवास खरं तर कशासाठी करत होतो, तर शाबू खायला मिळावा म्हणून. आणि आता पण आणखीन आपलेसुद्धा मुलं तसेच करतात की काही म्हणजे असं म्हणजे आता काय, आता आपण का नाही शाबू खावा वाटला मुलांना की लगेच करून देतो. पण आधी कसं व्हायचं की आपली आई म्हणायची नाही मला उपवास आहे का नाही, तर थोडाच शाबू आहे आणि थोडाच भिजू घालायचा. तरी पण आधी आई करून द्यायची, तिच्या घासातला घास आपल्याला देतच होती. पण आता का नाही आपण शाबू भिजू घालायला की पोरं पण खातात म्हणून का मी जरा जास्त शाबू भिजू घालते. मग इकडे शाबू भिजू घातला आणि शाबू करण्यावेळेसच म्हणजे ज्यावेळेस मुलं शाबू मागतात का नाही खायला, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आठवण येते आपली. कारण आपण खास एकादशी म्हणा कोणताही उपवास म्हणा शाबू खायला मिळावं म्हणून धरायचा. आता तुम्ही तुमच्या पण बाबतीत असं झालं का बरं नक्की सांगा. तर इकडं आमची सैना निघाली बघा, त्यांना शेडमध्ये कोंडलं होतं इकडं. तर आता हे झाले मोकळेही निघाले इकडं. आणि इकडं मण्याचा चालू होता कालवा, कारण आता धार काढायचा टायमिंग झाला होता. आणि धार काढायचं म्हणलं की ह्याला म्हणजे दूध दूध पिण्याची इतकी घाई गडबड होती का नाही पाहिजे. ह्याला वाटतं का नाही की ह्या मालकाशिवाय मला कोणच दूध ठेवत नाही निरसं. कारण आम्ही ज्यावेळेस ठेवतो का नाही त्यावेळेस आम्ही काय करतो, थोडं तरी पाणी त्याच्यात टाकून ठेवतो. पण ज्यावेळेस आमचे माझे कारभारी ज्यावेळेस दूध ठेवतात का नाही, तर त्यावेळेस त्याच्यात थेंबसुद्धा पाण्याचं ओतत नाहीत. म्हणून त्यांच्यात पायात पाय ह्याचं घुटमळणं आपलं चालूच असतं. आता मग काय इकडं मस्तपैकी एकादश आज आईने दिला होता चुलीला पोतरा. काहीही सणवार असो किंवा एक दिवस आड करून का होईना चुलीला हा पोतरा आमच्यात दिला जातो बरं का. मग चुलीला पोतरा दिला म्हणलं की चुलीची पूजा सगळ्यात आधी आलीच. मग इकडं पंचोपाळ आणला, हळदी कुंकू लावून इबिताचे पट्टे ओढले, हळदी कुंकू लावले, चुलीचे म्हणजे चुलीच्या पाया पडले आणि इकडं चूल पेटवायला सुरुवात केली. आता बघा आता आपण गॅस आहे तर आपण गॅसची सुद्धा पूजा करतो का नाही, मग त्याचप्रमाणे चुलीची पूजा केलीच पाहिजे. आता आधीच्या बाया बघा दररोज नित्यनियमाने चुलीला पोतरा द्यायच्या, चुलीची पूजा करायच्या आणि मगच चुलीला पेटू घालायच्या. आणि पेटू घातलं की पहिली जी चपाती छोटासा निवद करायच्या आणि ती गाईला ओवाळून टाकायच्या, पाणी ओवाळायच्या, अशा प्रकारे करत होत्या. मग आम्ही पण का नाही ज्यावेळेस चूल पेटू ज्यावेळेस चुलीवर स्वयंपाक असतो त्यावेळेस नक्की चुलीला अशा प्रकारे पूजा करतोच. आणि आज खास तर का नाही चुलीवर म्हणजे मी सारखं चुलीवर स्वयंपाक करते, पण आज का नाही खास म्हणजे डाळकांदा बनवायचा होता. मग डाळकांदा म्हणलं का नाही चुलीवरचा डाळकांदा एकदम भारी लागतं या, म्हणजे खूपच छान त्याची चव लागते, वेगळी चव. त्याची चव ह्या गॅसवरच्या भाजीला म्हणजे गॅसवरच्या डाळकांद्याला येत नाही. चुलीवरचा डाळकांदा ज्यावेळेस तुम्ही करचाल ना त्यावेळेस तुम्ही स्वतः म्हणचाल काय चव भारी लागते. तर त्याच्यासाठी मी तिकडं चुलीवर डाळकांद्याला म्हणजे फोडणी दिली. आता जिरी मोहरी टाकली, आरत बोबडा लसूण ठेसून टाकला, कढीपत्ता टाकला आणि थोडीशी हळद टाकली. आता ह्याच्यात मीठ टाकलं नाही ना, डाळ टाकली नाही. ज्यावेळेस आदन येईल का नाही, आदन आलं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, डाळ टाकायची म्हणजे आदन आल्याला डाळ टाकायची आणि नंतर मग अर्धी निम्मी डाळ शिजत आली का मग त्याच्यात कांदा कट करून टाकायचा. मग इकडे यांची चालू होती धार काढायला, आईंचं चालू होतं उंबरे पुजायला, माझा चालू होता स्वयंपाक. प्रत्येकाची सकाळ सकाळ कामाची घाई ही सुरूच होती. आता बघा इकडं अशा प्रकारे इकडं डाळ शिजली. आता मग लगेच अशी डाळ शिजत आली की कांदा टाकायचा, कांदा टाकला की लगेच मीठ टाकून घ्यायचं. आणि असा डाळ कांदा कितका छान लागतो आहे का नाही, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा बरं का चुलीवरचं. मग इकडे मी कांदा कट केला होता. मग आईचं म्हणणं होतं की आज एकादश आहे, एकादशी दिवशी कांदा म्हणजे कांदा कापायचा नसतो, कांदा भाजीला टाकायचा नसतो. मग मी मला जाऊ दे आई, आपल्याला तर एकादश आहे, यांना तर नाही एकादश, ही बाकीचे खातील. पण
डाळ कांद्याला का नाही, डाळ कांद्याचं नियोजन तर केलं होतं डाळ कांदा करायचं म्हणून, आणि त्याला कांदा नाही टाकल्यास मग काय त्याची म्हणजे वेगळीच काहीतरी भाजी होऊन जाते. त्याच्यामुळं का आईंला म्हणलं जाऊ दे आता एवढ्या वेळेस टाकते. प्रत्येक वेळेस का नाही एकादशी दिवशी मी कांदा कधी कापायले की आई मला सारखंच म्हणतात की एकादशी दिवशी कांदा कापत नाहीत. मग आईंना म्हणलं आई नेमकं कारण काय बरं कांदा कापत नाहीत, पण आई पण म्हणल्या मला पण काही माहीत नाही म्हणलं एवढं. पण मग तुम्हाला जर माहीत असेल का नाही तर नक्की सांगा बरं, एकादशी दिवशी कांदा का कापत नाहीत, म्हणजे मला पण समजेल त्याचं कारण. तर चला मग आता बघा कांदा टाकून आपला झाला आणि लगेच लाल तिखट जेवढं पाहिजे तेवढं लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि अशा प्रकारे आणखीन 10-15 मिनिट डाळ शिजू द्यायची. मस्तपैकी का खमंग वास सुटला आहे ना बरं. आणि ज्यावेळेस उपवास असतो त्यावेळेस तर अशा भाज्याचा वास आला की कधी खायला असं होते बरं का. मग इकडं काय मनीची बघा लुडबुड लुडबुड चालू आहे आपलं, त्यांच्या पायात पाय पायात पाय पायात पाय. कारण त्याला पण माहिती आहे आपल्याला ह्यांच्याशिवाय निरसं दूध कोण ठेवत नाही, बाकीचे सगळे पाणी ओतून दूध ठेवतात. म्हणून बघा म्हणजे जनावरांना सुद्धा किती बुद्धी असते, कोण आपल्याला कसं दूध देतं कसं नाही एवढंच त्यांना मात्र जास्त कळते बरं का. मग काही मस्त इकडं डाळ कांदा आता छान असा जाळावर शिजतोय. मग इकडं बघा माझं चालू आहे मध्ये काही स्वयंपाक बाहेर काही स्वयंपाक. आता इकडं मण्याचं लागलं आहे त्यांना, त्यांच्या पायाला गराट्या घालायला दुधासाठी बरं का. आता ह्यांचं चालू आहे का नाही थोडीशी चपाती चुरून त्याला दूध ओतून ठेवतात, म्हणजे कसं खातोय आणि निवांत जाऊन पलंगावर आरामशीर झोपतो. दुसरं काही काम ह्याला नाही, उंदरं पकडत नाही ना काय नाही, खायचं दूध प्यायचं आणि बसायचं. आणि इकडं मस्तपैकी बघा इकडं म्हशीचं दूध काढलेलं आहे. सगळ्यात आधी माणसाच्या आधी मण्याला दूध जाते बरं का. आणि मग आमचं चहा पाणी होतं आहे, रात्रीच्याच दुधावर आमचं चहा पाणी होतं आहे, पण ताजं दूध तर ह्याला जाते. आता इकडं आज एकादस म्हणलं की काय मग ताक तर होणारच. मग इकडं बघा आईनेच हांड्यामध्ये इकडं ताक हलवण्यासाठी काढलं होतं, म्हणजे 5-6 दिवसाचं इरजण लावलेलं होतं हे दही, एकादशीसाठी ठेवलं होतं एकादशीला हलवायचं म्हणून. मग इकडं काय आईचं एकादशी म्हणजे आज एकादशी आहे मग शाबूबरोबर ताक म्हणजे खायची वेगळीच मजा बरं का. मला तर का नाही शाबूसोबत ताक असलं तरच उपवास सोडल्यावर म्हणजे फराळ केल्याने वाटते हां, किंवा दही पण असलं तर चालतं. मग तेवढ्यात आली बघा ह्या मावश्या आल्या की ज्या की जुन्या चैनी घेतात आणि पैसे देतात. मग माझ्याकडे इतक्या मोठ्या चैनी साचलेल्या होत्या का नाही, म्हणजे खूप दिवसापासून चैनी होत्या, पण आजपर्यंत काही योगच आला नाही विकायचा. चला म्हटलं देऊन टाकू, विकून म्हणजे देऊन टाकल्या. काय एवढ्या चैनीचे किती पैसे येणार बरं. मग काय एकादस म्हणले की चहावर चहा चालूच. मस्तपैकी गरमागरम चहा केला. इकडे चपात्या बनवली. सगळ्यात आधी चपाती झाली की इकडे चैतूला डबा पॅक करून दिला. आणि त्याला डाळ कांदा पण इतका आवडतोय का नाही, म्हणजे खूप डाळ कांदा आवडीनं खातोय बरं का. मग त्याला काय डाळ कांदा दिला, चपाती दिली गरम गरम, आणि लगेच त्याचे टिफिन बॉक्समध्ये डब्बा ठेवला आणि निघाला बघा. आता झाला आहे शाळेचा टाईम, म्हणजे 9-9:30 वाजलेत, पण पोरांचं कसं आहे काम झालं, खेळायचं झालं, अभ्यास झाला की त्यांना कधी शाळेत जायला असं होतं. निघाला मग इकडं, मग बाकीच्या राहिलेल्या चपात्या माझ्या इकडं चालू होत्या. आणि आता म्हणजे ह्या तिघांचं तर काय एकादश नव्हती, ह्या तिघांना आपली केली, डाळ कांदा केला, चपात्या बनवल्या, त्याचबरोबर भाऊंना भाकरसुद्धा बनवली. आणि आता बनवायचा होता तो शाबू. तर बघा आता शाबूला मी काय केले, मोठे चांगले बटाटे म्हणजे बटाट्याच्या फोडी करून घेतल्या अशा. आणि ह्या बटाट्याच्या फोडी का नाही तेलात जास्त वेळ जरा तळू द्यायच्या. आणि ह्या फोडी ज्यावेळेस तळलेल्या असतात का त्यावेळेसच थोडंसं मीठ पण ह्याच्यात टाकून घ्यायचं, म्हणजे कसं एकदम त्या बटाट्याला पूर्ण मीठ लागते आणि बटाटे शाबूमध्ये पण खायला छान लागते. आणि लगेच मी त्याच्यात काय केली, अशी मिरची ही मिक्सरमधून बोबडीच काढून घेतली आहे, कारण मला मिरची शाबूबरोबर तळलेली मिरची पण आवडते. मग याच्यात तळून पण निघते आणि काय ठेसा झाला, काय बोबडी मिरची झाली, अशा प्रकारे इकडे शाबू पण हलवून घेतला. आणि मस्तपैकी शाबू भरपूर केला इकडं, कारण चैतूला पण आवडतो. एकादश म्हणलं की उपवास म्हणलं की त्याला पण करावं लागतं. आणि इथं आमच्यात कसं आहे, शाबूमध्ये जास्त कूट टाकलेलं सगळ्यांनाच आवडतं आणि ते पण बारीक कूट. मग इकडं भरपूर कूट टाकून मस्तपैकी इकडं शाबू हलवून घेतला.
ह्याला का नाही चांगलं एकदम व्यवस्थित छान असं परतू दिलं का नाही एकदम भारी शाबू होतोय बरं का आपला. मग काय चांगला शाबू इकडं मस्तपैकी छान असा परतून घेतला आणि मी काय केलं तेलातले बटाटे काढून घेतले. बटाट्याच्या फोडी जे होत्या का नाही तर त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडी तिखट लागलेला बटाटे जे होते तर ते काढून घेतले आणि थोडेसे खाऊन बघितले. इतके छान लागत होते का नाही. तर शाबूला पण थोडंसं मीठ कमी होतं. मग काय थोडंसं शाबूला मीठ इकडं टाकून घेतलं आणि नंतर आणखीन शाबू परतून घेतला. तर अशा प्रकारे इकडं माझा झाला शाबू तयार आणि देवांना दाखवला आणि लगेच आता फराळ करण्यासाठी शाबू आणि थोडंसं देवाला दाखवलेलं तेच दही घेतलं. कारण इकडं आईचं बघा ताक आणखीन करायचं झालं नव्हतं कारण आई गेल्या होत्या राशन आणण्यासाठी. मग त्या यांना दिलं जेवायला आणि मग इकडं काय आईचं ताक पण करायचं झालं आणि इकडं आई लोणी काढत होत्या. तर बघा भरपूर असं लोणी इकडं निघालेलं आहे बरं का. आणि लोणी ज्यावेळेस निघतं की त्यावेळेस ताजं ताजं फ्रेश आपल्या घरचं तूप पण खायला होतं. मग काय फराळ सगळी झाली काय नाही आता 4 वाजले होत म्हणजे 5 दिवस मावळायला आलेला होता. 5-5:30 वाजले होते. इकडं त्यांना खायचं होतं गुळ आणि शेंगदाणे त्यांच्याबरोबर मी बी खाल्ले आणि हे आमचं काय दररोजचं काम झालं की हे काम चालू होतं. तर आज काय मी दुकानाकडे गेले नव्हते. आज दुकानच उघडलं नव्हतं कारण आज सकाळपासून पाऊसच चालू होता त्याच्यामुळे कपडे धुवायला उशीर सगळ्या कामाला उशीर. नंतर काम झालं की मग ह्या गावातलेही मेथ्या एवढ्या वेचल्या. तर असा गेला आजचा संपूर्ण दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.